सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बेली ब्रीथिंग कसं करायचं हे पाहिलं. बेली ब्रीथिंगचे फायदे खूप आहेत. आपण जर चुकीच्या पद्धतीने श्वसन करत असू तर बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात. आपल्या लक्षात येत नाही. परंतु जर आपण उदर श्वसन जर व्यवस्थित केलं, ॲब्डोमिनल ब्रीथिंग आपण त्याला म्हणू शकतो किंवा बेली ब्रीथिंग. तर ते जर व्यवस्थित केलं तर बरेचसे छोटे-मोठे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सगळे दूर होऊ शकतात. तर याचे फायदे जे आहेत ते अनेक आहेत. खरं तर इनडायजेशन जेव्हा आपल्याला अपचन होतं, त्यावेळेस सुद्धा उपयुक्त आहे. ॲसिडिटीमध्ये सुद्धा उपयुक्त आहे किंवा पोटामध्ये जर वायूचा गोळा निर्माण होत असेल, त्याला संस्कृतमध्ये गुल्म असं म्हणतात. तर त्या विकारामध्ये सुद्धा हे बेली ब्रीथिंग उपयुक्त आहे. तसंच बॅक पेनमध्ये कंबरदुखी असेल, खूप आपण काम केले आणि थकवा आलाय, त्यावेळेस कंबर आपल्याला आखडल्यासारखी जाणवतं. तर तेव्हासुद्धा जर हे बेली ब्रीथिंग आपण 5 मिनिटे पाठीवर झोपून जर केलं, तर त्याचा फायदा होऊ शकतो. सायटिका विकारामध्ये सुद्धा उपयुक्त आहे किंवा कमरेमध्ये एका साईडला आपल्याला जर पेन असेल किंवा नर्व कंप्रेशन झाली असेल, तर तेव्हा सुद्धा त्या विकारामध्ये सुद्धा हे बेली ब्रीथिंग अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला ही छोटंसं म्हणजे असं वाटतं, परंतु या छोट्याशा गोष्टींनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बरेच बदल घडू शकतात. म्हणजे छोट्या-मोठ्या आजारावर आपण ह्या फक्त ब्रीथिंग टेक्निकने मात करू शकतो. हे जेव्हा आपण पाठीवर झोपून करतो, तेव्हा त्याचा जास्त फायदा होतो कंबरदुखीमध्ये. फक्त हे कुणी करायचं नाही आहे. जर पिरियड असेल तर पिरियडमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा ऑस्टिओपॉरोसिस ज्यांना आहे, त्यांनी हे बेली ब्रीथिंग करायचं नाही आहे. बाकी सगळेजण करू शकतात आणि नक्की करून पहा. खूप साधं आणि सोपं आहे. आपण बसून करायच्या बेली ब्रीथिंगमध्ये आपण डावा हात छातीवर ठेवला होता, उजवा हात पोटावर ठेवला होता. तर तसंच आपल्याला सेम झोपून करायचं आहे. झोपताना आपली कंबर थोडीशी वर उचलली जाते आणि जेव्हा आपण श्वास घेताना पोट वर घेतो आणि पोट वर घेतो आणि श्वास सोडताना हाताने पोटावर दाब देऊन पूर्ण आपली कंबर खालीपर्यंत टेकेल अशा पद्धतीने श्वास सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण 5 ते 10 मिनिटं हे बेली ब्रीथिंग पाठीवर झोपून करू शकतो. तर ते कसं करायचं आता आपण पाहूया. आता आपण पाहूया पाठीवर झोपून बेली ब्रीदिंग कसं करायचं ते. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे आहेत. आपलं शरीर पूर्ण शिथिल करून घ्यायचं आहे. डावा हात छातीवर ठेवायचा आहे. उजवा हात जो आहे तो पोटावर ठेवायचा आहे आणि सावकाश श्वास घ्यायचा आहे. इन्हेल केल्यानंतर पोट वर येतं. एक्झेल केल्यानंतर पोट आत जातं. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना कमरेचा भाग जाणीवपूर्वक जमिनीला आपल्याला टेकवायचा आहे. म्हणून हे पाठीवर झोपून केल्यानंतर जास्त त्याचा चांगला फायदा होऊ शकतो कंबरदुखीमध्ये. तसंच बॅक पेन असेल, कंबरदुखी असेल, खूप काम केल्यानंतर थकवा आल्यानंतर आपल्याला कंबरदुखी थोडीशी जाणवते, तर ही कंबरदुखी या बेली ब्रीदिंगमध्ये कमी होते. त्यासाठी सावकाश श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना पोटवर आणि श्वास सोडताना आपली कंबर खाली जमिनीला दाबायची आहे. त्याचबरोबर हे बेली ब्रीदिंग डायजेशनसाठी उपयुक्त आहे. ॲसिडिटीमध्ये वायुगोळा झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा उपयुक्त आहे. तसंच बल्जिंगमध्ये ओव्हर कर्वेचर जर असेल तर त्यामध्ये सुद्धा हे फायदेशीर आहे. हिप जॉईंटमध्ये एका साईडला पेन असतं, तेव्हासुद्धा हे बेली ब्रीदिंग उपयुक्त ठरू शकतं. धन्यवाद. आहे की नाही सोपं मंडळी? खूप सोप्या गोष्टी असतात, परंतु आपण करत नाही. त्यामुळे आपल्याला त्या माहिती होत नाहीत. तर हे बेली ब्रीथिंग नक्कीच करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं माझा हा व्हिडिओ आणि याचे काही तुम्हाला फायदे झाले का? किंवा पहिल्यांदा केल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चेस्ट ब्रीथिंग बघणार आहोत. म्हणजे बेली ब्रीथिंग, चेस्ट ब्रीथिंग आणि शोल्डर ब्रीथिंग हे 3 ब्रीथिंगचे टेक्निक आपण एका पाठोपाठ एक पाहणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.